ओके थँक्यू सर. एन्जॉय युअर स्टे. थँक्यू. थँक्यू मॅम. चावी अहो बापरे, हो केवढी तयारी. तुम्ही सांगितलं हॉटेलवाल्यांना हे सगळं करायला? छे अगं मी कसला सांगतोय. लक्ष्मी मला काय वाटतंय ना, मी अशा मोठ्या हॉटेल्समध्ये ही अशी तयारी करत असतील. आता आपण तर पहिल्यांदाच आलोय, कल्पना नाही आपल्याला काही. बापरे, काय काय करतात नाही. नाही हे बघून असं वाटतंय की हनीमून करता आलोय आपण. तुम्ही पण ना लक्ष्मी काय आपलं लग्न झाल्यापासून मी तुला एकदाही या अशा हॉटेलमध्ये नाही ग आणू शकलो. अगं तुला मी साधं बाहेर पण नाही नेलं कधी. हो विसरलात का? लग्न झाल्या झाल्या देवदर्शनाला गेलो होतो आपण. काय सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलो होतो आपण. तेव्हा काय असे हे फुगे असे बदाम वगैरे थोडेच होते. आणि आठवते ना तेव्हा आई पण होती बरोबर आपल्या. अहो तेव्हाचा काळ वेगळा होता. मुळात जोडीदाराचं मन समजून घेण्यासाठी हनीमूनला जायची गरजच नव्हती. आणि संसाराच्या जबाबदाऱ्या पण होत्या ना. पण आता आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत ना. मग मला सांग, आपल्यालाही सुखाचे आनंदाचे 4 क्षण अनुभवायचा काही हक्क नाहीये का ग? आणि समजा आपण हे असं केलं तर कोणाची काही हरकत नको ना असायला. हरकत नाहीये,